किती दिवस झाले 3 महिने याची आपली माणसं पाहिजे जवळची कशाला तर पार वर्षाने 2 वर्षांनी टेस्ट घ्यायला आले हॉटेलमध्ये. मी बी ते सकाळ सकाळ आले होते लवकर मटेरियल घेऊन मग त्याला कळलं की इथंच आहे ते मनुष्य म्हणतो हसणे ते आले लय दिवसात दिसलं काय डायरेक्ट जाऊन सरप्राईज द्यावं. दूध शेव आपल्या इथे स्पेशल आहे मग त्यांना चवी टेस्ट करायला दूध शेव पनीरची भाजी आणि मच्छी घ्यायला लावली. सकाळ सकाळ जेवण करून जा आणि ते त्याला बाहेर जायचं तिथं तर म्हणजे त्याला हॉटेलमध्ये पण येऊन म्हटलं जाऊन रविवारची सुट्टी म्हणून आले. काय मग काय नाही बिझनेस काय बोलतोय आता सध्या शांत आहे आमचा बिझनेस आहे ते थोडं राहिले ते जाईल ते पण आणि आणि आम्ही लवकरच दिवाळीचं पण सीझन चालू करणार आहे ते पण भेटायला लागले शंभू ते जाऊ दे सगळं आज आम्ही हॉटेलचे पदार्थांचे टेस्ट केला. मग काय घ्यायचं पनीरची भाजी हे बघा असं द्या औषध आहे बघा त्यांना. अरे खाऊन तर बघ ना तू कसली असते ती दूध शेव बरोबर काय खायचं ओके तुला ग हे देऊ ना सर्व करते या तुम्ही पण जेवायला मस्तपैकी जातायला आपल्या सोलापूर हवे पुणे रोडला हॉटेल आहे आणि भेट द्या जाताना कुणी पण येऊन जावा. चला मग बसतात ना बसायला काय झालं. हासरी जेवण केली आम्ही जेवलो आता भाऊजी जेवायला बसलेत तर भाऊजीने घेतली अंडा बुर्जी. कस काय काय नाही त्यांना विचारायचंच काय नाही त्यांनी अंडा बुर्जीच घेतली. बर दोन शब्द सांगा. मी बनवलेली आहे भाजी. गिरवी कशी आहे रात्री गिरवी केलेली आहे. हा द्या हॉटेलचं नाव कुठं आहे सांगा पत्ता. वाडी येवत आणि कुंजरवाडीच्या मध्ये. हा तर बघा ह्यांनी टेस्ट फक्त एकदाच भेटले. तर ऐका आमच्या भाऊजीचं एवढं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं व्हिडिओ मध्ये. आमच्याबद्दल नाही सांगितलं की एकदाच घेऊन बघा यांचं मार्केटमध्ये येऊन कोरडे पापडी पण भावाला साथ देण्यासाठी सांगितलं की एकदा येऊन अवश्य भेट द्या. हॉटेलचे कुक आहे त्यांची चव खूप आहे मार्केटला जाऊ द्या पण हॉटेलचे कुक कोण आहेत माहित नाही. आज कोण भाजी बनवते माहित नाही आपल्याला. आहे ते 3-4 जण आहेत. भाज्या सगळ्याच खरंच छान आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे छान असतील म्हणून. खरंच चांगले म्हणजे काय म्हणतात ना खाल्ल्याशिवाय कळत नाही माणसाला. हा शंभू सगळं चांगलं आहे. तर चला मग कमेंट करा लाईक करा ह्या व्हिडिओला एकदा आणि एकदा भेटून द्या भेट द्या पटकन. भाऊजींचं ऐका. बुर्जी रोटी कधी खाल्ली का तुम्ही? नाही ना बुर्जी रोटी